मी एकता वंदना दिलीप गणकवार. वक्तृत्व स्पर्धेतील माझा ID क्रमांक आहे NDF C63. वक्तृत्व स्पर्धेत माझा भाषणाचा विषय आहे आधुनिक युगातील महिला. सर्वात प्रथमतः राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ भाऊसाहेब, स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक मा सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई व स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला, रणरागिणीला माझा मानाचा मुजरा. व त्याचबरोबर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं अशी माझी ताई, आजी, आई यांना स्मरून विषय मांडत आहे आधुनिक युगातील महिला. मंडळी, अनादी काळांपासून स्त्रियांवर अत्याचार झाले. पुरुषी अहंकारामुळे तिला परंपरेच्या बेड्यांमध्ये बंदिस्त राहावं लागलं. एवढंच नाही तर तिचं अस्तित्व नाकारण्यात आलं. एका उमलत्या कळीला, एका लहान जीवाला तिच्या जन्मा अगोदरच खुडल्या जायचं. तेव्हा ती उमलती कळी, तेव्हा तो लहान जीव आपल्या आईच्या गर्भात बोलायचा की पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. काळाच्या पडद्याआड ओरडू नको आई, अगं आई, काळाच्या पडद्याआड ओरडू नको आई, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. ही म्हणण्याची वेळ आम्हा स्त्रियांवर होती. पण त्या परिस्थितीतून संघर्ष करत आज आम्ही स्वतःचं स्वाभिमानाचं अस्तित्व निर्माण केलं आहे. या आहोत आम्ही आजच्या आधुनिक युगातील महिला. संविधानात महिलांसाठी अनेक तरतुदी निर्माण झाल्या. स्त्रियांना 50% आरक्षण मिळालं. मग स्त्रिया शिकू लागल्या, स्त्रिया राजकारण लढू लागल्या, स्त्रिया शिक्षिका बनल्या. विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांचं नाव लौकिक केलं. या आहोत आम्ही आजच्या युगातील स्त्रिया. पण अजूनही काही स्त्रियांवर अन्याय होत आहे. त्यांच्या पंखांना बळ देण्याऐवजी त्यांच्या पंखांना छाटलं जात आहे. पण आजच्या आधुनिक स्त्रिया इथे वेगळ्या ठरतात बरं का. कारण की आजची स्त्री ती फक्त स्वतःसाठी लढत नाही, तर ज्या स्त्रीवर अन्याय होतोय, जिचं शोषण होतंय त्या प्रत्येक स्त्रीच्या मागे खंबीरपणे लढत आहे. जिच्यावर अन्याय होतोय तिथे त्या वेळेप्रसंगी त्या रस्त्यावर उतरतात, आंदोलन उभारतात आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत एकही जण मागे सरत नाही. या आहोत आम्ही आजच्या युगातील स्त्रिया. आणि आजची स्त्री लढलेली आहे, झुंजलेली आहे आणि स्वतः स्वाभिमानाने आज उभारलेली आहे. या आहोत आम्ही आजच्या स्त्रिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात म्हणून सांगतात, तुम्हाला जर एखाद्या समाजातील प्रगती ओळखायची असेल तर तुम्ही त्या समाजातील स्त्रिया किती प्रगतशील आहे हे बघा. कारण स्त्रिया शिकत असताना, ज्ञान मिळवत असताना त्या एकट्या शिकत नाहीत. त्या त्यांच्याबरोबर ज्ञान मिळवत असताना त्यांच्या मुलाला, कुटुंबाला, समाजाला व देशाला पुढे घेऊन जातात. एकेकाळी दुर्बल समजल्या जाणाऱ्या स्त्री आज या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची ताकद बनली आहे. या आहोत आम्ही आजच्या आधुनिक युगातील स्त्रिया. पण हा प्रवास इथेच थांबायला नको. कारण आज कुठेतरी एका मुलीला तिच्या स्वप्नांपासून दूर ठेवला जात आहे. तिला स्वप्न बघण्याची भीती वाटत आहे. कारण तिने स्वप्न बघितले तर ती स्वप्न साकार करू देत नाहीत. ही आजच्या काही ठिकाणी परिस्थिती आहे. तर या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलं पाहिजे. या समाजातील काही घाण रूढी परंपरांना मोडून आपल्या चांगल्या रूढी परंपरा रुजवल्या पाहिजे व स्त्रियांना सक्षम केलं पाहिजे. स्त्रियांना सन्मान मिळाला पाहिजे, स्त्रियांचं संरक्षण केलं पाहिजे. कारण स्त्री फक्त एक व्यक्ती नाही, ती एक शक्ती आहे, ती एक क्रांती आहे आणि पुढच्या वेळेची एक नवीन ओळख आहे. NDFने मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार. जय हिंद, जय भारत.